राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने। राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी। एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी। बरनौ रघुबर विमल जसु, जो दायक फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार। गुण सागर जय कपी सती लोक उजागर। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक उजागर। दूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी। ज्ञान गुण सागर कपी सती लोक उजागर। जय हनुमान गुण सागर जय कपी सती लोक उजागर। भरन विराज सुबेसा, कुंडल कुंचित केसा। हाथ वज्र और ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ साजे। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक उजागर। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक उजागर। शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करबे को आतुर। प्रभु चरित सुनबे को रसिया, प्रभु चरित सुनबे को रसिया। राम लखन सीता मन बसिया। उपकार सुग्रीवहि कीन्हा, राम मिलाय राजपद दीन्हा। तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। जुग सहस्त्र योजन पर भानु, लील्यो ताहि मधुर बल जानु। काल रघुबर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्त न धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटै मिटै सब पीरा, जो सुमिरै हनुमत बल बीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोई, छूटै बंदी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ हृदय महडेरा। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक उजागर। जय पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप।
सुख पायो रे बेला सजन आयो रे मोरा अति मन सुख पायो रे बेला सजन आयो रे बेला सजन आयो रे चौक पुराओ मंगल गाओ चौक पुराओ मंगल गाओ अति मन सुख पायो रे बेला सजन आयो रे मोरा अति मन सुख पायो रे बेला सजन आयो रे बेला सजन आयो रे अंग सुगंधित मन आनंदित अंग सुगंधित मन आनंदित चहोर रंग बरसायो चहोर रंग बरसायो रे बेला सजन आयो रे बेला सजन आयो रे मोरा अति मन सुख पायो रे बेला सजन आयो रे बेला सजन आयो सर पे मुकुट सजे मुख पे उजाला मुख पे उजाला हाथ धनुष गले में पुष्पमाला हम दास इनके ये सब के स्वामी अनजान हम ये अंतर्यामी शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी न्यारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी धीरे चला रथ ओ रथ वाले तोहे खबर क्या ओ बोले भाले तोहे खबर क्या ओ बोले भाले एक बार देखे जीना भरेगा 100 बार देखो फिर जी करेगा व्याकुल पड़े हैं कब से खड़े हैं व्याकुल पड़े हैं कब से खड़े हैं दर्शन के प्यासे सब नर नारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी न्यारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी
पाया, माता पिता का वचन निभाया, माता पिता का वचन निभाया। धोखे से हर ली रावण ने सीता, रावण को मारा लंका को जीता, रावण को मारा लंका को जीता। तब तब ये आए, तब तब ये आए, तब तब ये आए, तब तब ये आए। जब जब ये दुनिया इनको पुकारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। तुमको पाके क्या पाया है, सृष्टि के कण कण से पूछो। तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे ये अभागे, आज इनके भाग जागे। बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी, तब आई है सवारी। संदेश से आज खुशियों के हमारे नाम आए हैं,
खूप छान अखिल भारतीय मराठी आविष्कार या ठिकाणी सादर केलेला आहे. या ठिकाणी सर्वांचं मी 100व्या नाट्य संमेलनाकडून आपण सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि पुढील जो कार्यक्रम आहे तो आहे अर्पित कथ्थक नृत्यालय सोलापूर. नाट्य संगीतावर आधारित कथ्थक नृत्याचा कार्यक्रम या ठिकाणी काही मिनिटातच आपल्या सर्वांच्या समोर सादर होणार आहे. मी विनंती करतो की आपण रंगमंच ताबा घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर आपला या ठिकाणी हा बहारदार असा कार्यक्रमला सुरुवात करायची आहे.
सादरीकरण दिसलं आणि हाच आजच्या कार्यक्रमाचा प्लस पॉईंट आहे, हे वैशिष्ट्य आहे आजच्या कार्यक्रमाचं. आपण बघितलं की नांदी पडदा उघडल्यानंतर नाटक सुरू होतं, पण त्याच्या आधीचं एक वेगळं नाट्य असतं. म्हणजे कुणाला तरी तळमळीने काहीतरी कुणाला तरी सांगावं असं वाटत असतं. तो लेखक असतो, तो काहीतरी लिहितो, मग तो दिग्दर्शकाच्या हातात ते आपलं बाळ सोपवल्यासारखं काळजीनं सोपवतो. तो दिग्दर्शक त्याला खाऊपिऊ घालतो, एखाद्या लहान मुलांना मोठं करावं तसं करतो, समाजासमोर उभं करतो, कलाकारांची ओळख करून देतो आणि मग कलाकारांच्या रक्तामध्ये ती गोष्ट, ती तळमळ भिनायला लागते आणि मग नाटक होतं. हे नाटकामागचं नाटक नांदीमध्ये तुम्हाला क्वचितच पाहायला मिळालं असेल, जे आता आपल्याला अनुभवायला मिळालं. आणि आता कार्यक्रमात दुसरं सादरीकरण होणार आहे, ते म्हणजे संगीत मंदारमाला या नाटकातलं पद आहे, बसंत की बहार आई. बसंतगी बार आली, बसंतगी बार आली, तरुवर बन बेला दिगा, तरुवर बन बेला दिगा, फूल रही हार दिया, फूल रही हार दिया, मोर बोले कोयलिया, मोर बोले कोयलिया, नो बहार आली, बसंत की बार आली, बसंत की बार आली, कलियन से भवरा गेले, कलियन से भवरा गेले, घूंघट कपट खोले, घूंघट कपट खोले, काली काली मुस्काई, काली काली मुस्काई, रंग रंग सुखमयी, बसंत की बार आली, बसंत की बार आली. वसंत ऋतूच्या आगमनाने सगळ्या झाडांवर, पक्ष्यांवर, प्राण्यांवर आणि सगळ्यांच्या मनामनावर कसं चैतन्य पसरतं याचं वर्णन करणारं एक खूप छान सादरीकरण होतं. रसिकाओ, आत्ता जे नाटक आपण बघतो त्या नाटकामध्ये 90% संवाद असतात, 10% पार्श्वसंगीत आणि मग एखादं कुठलं तरी नाटक असतं ज्याच्यामध्ये कदाचित गाणी येऊ शकतात. पण पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. नाटकात गाणी नाही तर गाण्यांसाठी नाटक व्हायचं. म्हणजे काय की एखादा नट जेव्हा एखादं पद सादर करत असायचा तेव्हा त्याच्या अभिनयाकडे कमी लक्ष असायचं, त्या नटाचंही आणि प्रेक्षकांचंही त्यांचं सगळं लक्ष असायचं त्याच्या सुरांकडे, तानांकडे. आणि आता हा असा काळ बदललेला आहे. त्यामुळे आत्ताचं जे सादरीकरण होतं किंवा हे जे सगळा हा कार्यक्रमाचा आम्ही घाट घातलेला आहे त्याचं कारणच हे, त्याचा थोडासा उद्देश असा आहे थोडासा वेगळा, की नाटकातली पार्श्वभूमी सोडून त्या शब्दांमध्ये जे थोडंसं नाट्य दडलेलं आहे ते नाटक वेगळ्या पदरांनी थोडंसं खुलवून दाखवायचं अभिनयाने आणि नृत्याने. आणि आता याच कार्यक्रमामध्ये पुढचं नाटक पुढचं पद सादर होते संगीत शारदा या नाटकातलं. आणि अभिमानानं नमूद करावीशी गोष्ट अशी की संगीत शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग 13 जानेवारी 1899ला जरी पुण्यात झाला असला तरी ते नाटक अपूर्ण होतं, 3 अंकी होतं. आणि 5 अंकी संपूर्ण नाटकाचा पहिला प्रयोग 1899 या त्याच वर्षी सोलापुरात पहिल्यांदा सादर झाला लक्ष्मी थिएटर इथे. आणि त्याच नाटकातलं पद आता आपल्यासमोर सादर होतं आहे, म्हातारा आई तुका न अवघे पाऊणशे वयमान. वल्लरी वल्लरी, हा अगं शारदेचं लग्न ठरलं. अगं हो, अगं पण यजमानांचं वय म्हणे अवघे पाऊणशे वयोमान, म्हातारा इतुकान अवघे पाऊणशे वयोमान, अवघे पाऊणशे वयोमान, लग्न अजून लहान, लग्न अजून लहान, अवघे पाऊणशे वयोमान, अवघे पाऊणशे वयोमान. दंताजीचे ठाणे उठले, बोलता येत नाही. बळक झाले बळक. दंताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान. ऐकू सुद्धा येत नाही.
अगं ऐकू येत नाही का? अगं ऐकू येत नाही का? फुटले दोन्ही कान, फुटले दोन्ही कान, डोळे रुसले काही न बघती, डोळे रुसले काही न बघती, नन्ना म्हणते मान ग बाई बाई, नन्ना म्हणते मान, अवघे पाऊणशे वयोमान, अवघे पाऊणशे वयोमान. अगं तुला माहितीये काय म्हणजे? तुरळक कोठे केस रुपेरी, बघू बघू. बघ की. अगं तुरळक कोठे केस रुपेरी, डोईस टक्कल छान, डोईस टक्कल छान, डोईस टक्कल छान, टक्कल छान, टक्कल छान. भारवयाचा वाहुनी वाहुनी, भारवयाचा वाहुनी वाहुन, कुंभर होय कमान, आहाहाहा, कुंभर होय कमान, अवघे पाऊणशे वयोमान, अवघे पाऊणशे वयोमान. म्हाताराई तुकान, अवघे पाऊणशे वयोमान, अवघे पाऊणशे वयोमान, अवघे पाऊणशे वयोमान. सावध माझा कवचल, सावध माझा कवचल, सावध माझा कवचल, सावध माझा कवचल. अरे अरे सावजा विसरू नको, उगाच गमुजा करू नको. अरे अरे सावजा विसरू नको, उगाच गमुजा करू नको. तीर सरासर माझा सुटता, तीर सरासर माझा सुटता, कुणीच नाही ग बचावलं. सावध माझं गवसल, सावध माझं गवसल, सावध माझं गवसल, सावध माझं गवसल. गौरीच्या ग शंकरानं, गिरिजेच्या गिरीशानं, दुर्गेच्या ग दुर्गेशानं माझ्यावरी कृपा केली. हो, अय्या. लख 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 माझा बाण, लख 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 माझा बाण, करील तुझी रे दानादान, करील तुझी रे दानादान. मदन धनुजा बाणालाही, मदन धनुजा बाणालाही, जयाने सत्सन करवल. सावध माझं गवसल, सावध माझं गवसल, सावध माझं गवसल, सावध माझं गवसल. अशी तशी मी नसे कुणी, हो हो हो, अशी तशी मी नसे कुणी. मी वनराणी रूपकनी, मी वनराणी रूपकनी, रसराजाने नवीन यौवन, रसराजाने नवीन यौवन, तन मन माझं सजवलं. सावध माझं गवसल, सावध माझं गवसल, सावध माझं गवसल, सावध माझं गवसल. गौरीच्या ग शंकरानं, गिरिजेच्या गिरीशानं, दुर्गेच्या ग दुर्गेशानं माझ्यावरी कृपा केली. हो, अय्या. हॅलो. संगीत नाटक आणि त्यातली पद
पदं असं ऐकलं की आपल्याला साधारण असं चित्र उभं राहतं की सगळी सुरा तानांवरची आधारित शास्त्रीय पद्धतीच्या ताना असतील, ऑर्गन असेल, तबला असेल. पण जेव्हा सावज माझं गवसलं सारखं पद आपल्या कानावर पडतं तेव्हा असं लक्षात येतं की त्याही काळात संगीतावर चांगले चांगले वेगवेगळे प्रयोग होत होते. आणि असेच प्रयोग काही इतके यशस्वी झाले जसं की एक नाटक होतं तर त्याचं फक्त त्याची पदच नाही, त्यातल्या चालीच नाही, त्यातली पात्रच नाही, तर ते पूर्ण कथानकच लोकांना इतकं आवडलं आणि त्याची लोकप्रियता अगदी आत्ताकडच्या काळापर्यंत टिकून आहे. म्हणजे जेव्हा संगीत नाटकावर आधारित सिनेमा करायची प्रथा सुरू झाली तेव्हा त्याचा पायंडा सुद्धा याच नाटकांनी घालून दिला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नाटकाचं नाव कट्यार काळजात घुसली आणि त्यातलं पद सादर होतं आहे सुरत पिया की न छिन बिसराई. सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया किन छिन बिसराए. हर हर दम उनकी याद आए, हर हर दम उनकी याद आए. सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया किन छिन बिसराए. सूरत पिया किन छिन बिसराए. नैन रन को समाए, नैन रन को समाए, नैन रन को समाए. तरपत हूँ बिलखत रहना निभाए, तरपत हूँ बिलखत रहना निभाए. अखियानिर अशुभन झरलाए, अखियानिर अशुभन झरलाए. सूरत पिया की छिन बिसराए, सूरत पिया किन छिन बिसराए. सूरत पिया किन छिन बिसराए. साजन बिन मोहे कछु ना सुहावे, साजन बिन मोहे कछु ना सुहावे. बिगड़ी को मेरे कोना बनावे, बिगड़ी को मेरे कोना बनावे. हसन रंगा सुजी पहलावे, हसन रंगा सुजी पहलावे. सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया किन छिन बिसराए. हर हर दम उनकी याद आए, हर हर दम उनकी याद आए. सूरत पिया किन छिन बिसराए. सूरत पिया किन छिन बिसराए. नैन रन को समाए, नैन रन को समाए, नैन रन को समाए, नैन रन को समाए. तरपत हूँ बिलखत रहना निभाए, तरपत हूँ बिलखत रहना निभाए. अखियानिर अशुभन झरलाए, अखियानिर अशुभन झरलाए. सूरत पिया की छिन बिसराए, सूरत पिया की छिन बिसराए. सूरत पिया की, सूरत पिया की, सूरत पिया की छिन बिसराए. कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद आता आपण पाहिलं. लाईट दादांसाठी एक सूचना आहे, प्लीज व्हाईट लाईट चालू ठेवा, चित्रीकरणासाठी प्रॉब्लेम येतोय, एक्सप्रेशन्स कोणाच्या काही दिसत नाहीयेत. आपण आत्ताचं गाणं नीट जर पाहिलं असेल, ऐकलं असेल तर फार तर 4-6 ओळींचं एक विरहगीत आहे. म्हणजे त्याच ओळी आहेत, परत परत त्याच्यामध्ये काय दाखवणार असं होतं. म्हणजे जर नाटकात ते पद सादर होत असेल तर त्याच्या आधी काही प्रवेश झालेले असतात, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मग ते गाणं बघायला आपल्याला त्याचा अर्थ लागतो. पण आत्ताचं सादरीकरण डायरेक्ट सादर झालेलं आहे, पण तरीसुद्धा केवळ अभिनयाच्या जोरावर एका जागी बसून आपण सगळं नाट्य उभं करू शकतो हे आपण आत्ताच्या सादरीकरणातून बघितलं असेल, जे फार क्वचित बघायला मिळतं. आणि आता आपल्याला जसं मगाशी उल्लेख झाला की लोकसंगीतावर आधारित सुद्धा काही चाली होत्या नाट्यपदांच्या, तर त्याच सिरीजमध्ये पुढचं गाणं हे स्वरसम्राज्ञी नाटकातली लावणी आता आपण बघणार आहोत, टुमदार कुणाची छान. उसारे आली कुठून, उसारे आली कुठून, तुमदार कोणाची छान नवती भरजवान उसारे आली कुठून, उसारे
कुठून स्वरूपाचे तुटती तार कडाडकड विजवा पडतील कुठून उसारे आली कुठून उसारे आली कुठून छबिदार सुरत फाकडी गुंदरा खडी जडून वरखडे गुंफिली वेणी नागिणी लढारे गालावर दोईकडे पान खाऊन ओठ करी लाल अंगावर शाल झळकती चुडे वय अटकर बांधा लहान हरपलो पाहून भुकतहान कर अर्पण पंची प्राण रण गजाव कटून रण गजाव कटून रण गजाव कटून उसारे आली कुठून उसारे आली कुठून गगनात चांदणी ठळक मारिशी झळक उभी ग अंगणी किती नटून थटून मारिशील छनाछन नयनाच्या संगिनी झालो घावा विण घायाळ झोंबला विखारी व्याळ जनता हो करेल पोयाळ तू नकळे घालिशी माळ कोणाला ग उठून कोणाला ग उठून कोणाला ग उठून उसारे आली कुठून उसारे आली कुठून. कार्यक्रम आवडत असेल तर टाळ्यांनी जोरदार दाद द्यायला इथं ऐकू यायला काहीच हरकत नाही, कारण समोर गर्दी नसेल तरी गर्दी आहे त्याची आम्हाला खात्री आहे. रसिका हो, मुळात संगीत नाटक हे मराठीत आधी नव्हतं. तो काळ 1880च्या आधीचा होता आणि त्यावेळेला गुजराती रंगभूमी खूप भरात होती. जरी सीता स्वयंवर त्यावेळेला लिहून झालेलं होतं विष्णुदास भाव्यांचं, तरीसुद्धा मराठी रंगभूमी अजून तेवढी मोठी झालेली नव्हती. त्यावेळेला अण्णासाहेब किर्लोस्करांनी गुजराती रंगभूमीवरचं इंद्रसभा नावाचं एक नाटक बघितलं आणि त्याच्यात त्यांना असं दिसलं की सगळी नटमंडळीच गात आहेत, तेच अभिनय करतायत, पात्र तेच साकारतायत, तर मग हे आपल्याकडे का होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी हट्ट धरला आणि त्यांनी सुरुवात केली नाटक लिहायला आणि त्याच्यानंतर ते ठरले मराठी संगीत नाटकाचे जनक. आणि आता त्यांच्याच संगीत सौभद्रमधलं पद आपल्या या कार्यक्रमात पुढे सादर होत आहे. श्रीकृष्णाचं वर्णन करणार आहे पद राधाधर मधु मिलिंद जय जय. जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय कालिंदी तट पुलिंद लाजित कालिंदी तट पुलिंद लाजित सुरनुत पादारविंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय उद्धृत नग मध्वरिंद मानग उद्धृत नग मध्वरिंद मानग सत्य पांडपट गोविंद जय जय सत्य पांडपट गोविंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय
सदन गुरुवलिंद खेलन गोप सदन गुरुवलिंद खेलन हरि गोविंद राधाधर मधुराधाधर मधुराधाधर मधुमेंद. रसिक हो, आजच्या कार्यक्रमातल्या शेवटच्या पदाकडे आपण आता वळतो आहोत आणि तुम्हा सगळ्यांचा जो प्रतिसाद आहे तो आम्हाला खूप भारावून टाकणार आहे. सध्याची जी पिढी आहे त्यांना संगीत नाटकाबद्दल फारशी माहिती नाही आहे, कारण ही पिढी एकमेकांना बिंज वॉचबद्दल अभिमानानं सांगते. आम्ही एका रात्रीत किती एपिसोड पाहिले, किती सिनेमे पाहिले. पण एक काळ असा होता की जेव्हा कुठलेच प्लॅटफॉर्म्स अवेलेबल नव्हते, तेव्हा फक्त संगीत नाटक हा एकच पर्याय उपलब्ध होता मनोरंजनासाठी. आणि लोक स्वतःच्या घरातून कंदील लावून संध्याकाळी जे घरातून निघायचे ते कंदील विझेपर्यंत पहाटेपर्यंत नाटकाचे प्रयोग चालायचे, वन्स मोर यायचे. त्या काळातली पदं आत्ता आपण ऐकतो आहोत. आणि त्या काळात सोलापूरच्या नाटकाची परंपरा काय होती तर म्हणे पूर्वी तेलुगू बांधव दशावतारी नाटक करायचे सोलापुरात, किंवा एकच पेला या मराठी नाटकाचा कानडीतला प्रयोग बघितलेलं बरेच लोक सांगतात सोलापुरातले. त्याचबरोबर संगीत नाटक दोनच ठिकाणी होत होतं. लक्ष्मी विष्णू मिलचे चक्रदेव सर म्हणून होते ते, आणि पद्माकर देव सर आपले यांची श्रुती मंदिर ही संस्था, जिला नुकतीच मागच्या वर्षी 60 वर्ष पूर्ण झाली. अशा दोनच संस्थांमध्ये संगीत नाटक जिवंत होतं आणि अजूनही आहे. श्रुती मंदिरच्या काळे मॅडम यांची ही संकल्पना आजच्या कार्यक्रमाची, त्यांनी नुकतंच लॉकडाऊनमध्ये वयाच्या 75व्या वर्षी नाट्यशास्त्रामध्ये डिस्टिंक्शनमध्ये MA केलं. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती असेल, ही मुद्दाम आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट. आणि आता या कार्यक्रमातलं शेवटचं पद, एकदा जोरदार टाळ्या अर्पित कथक नृत्यालयाच्या सगळ्या कलाकारांसाठी. नाटक संत गोरा कुंभार. अवघे गरजे पंढरपूर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपुरा. टाळ घोष कानी येती, टाळ घोष कानी येती. ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो. चंद्रभागा नीर, चंद्रभागा नीर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, चालला
पंढरपुरा इडा पिडा टळुनी जाती इडा पिडा टळुनी जाती देहाला या नावे मुक्ती देहाला या नावे मुक्ती नाम रंगी रंगले हो नाम रंगी रंगले हो नाम रंगी रंगले हो संतांचे माहेर संतांचे माहेर अवघे गरजे पंढरपुर अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपुर अवघे गरजे पंढरपुरा मी सर्वांना रंगमंचावरतीच थांबण्याची विनंती करतो. खूप असं सुंदर या ठिकाणी सादरीकरण आपण केलात. मी 100व्या नाट्यसंमेलनाकडून आपलं स्वागत या ठिकाणी करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजतो. मी ज्येष्ठ रंगकर्मी आदरणीय अमित रोडगे सरांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी कलावंतांचा सत्कार करायचा आहे. अमित रोडगे सर, आपण सर्वच कलावंतांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मी विनंती करतो सगळ्याच कलावंतांना की आपण प्राथमिक स्वरूपात हा सत्कार त्या ठिकाणी स्वीकारावा. खूप सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी आपण केलं आहात. सगळे जर जवळ आलं तर बरं होईल फोटोसाठी. या सगळे पुढं, सगळ्या कलावंतांना पुढं विनंती आहे की सगळे या. ये ना तू पण रिद्धी. सगळ्या कलावंतांना पुढं घ्या आणि आपण त्या ठिकाणी थोडंसं मागं थांबा, म्हणजे सगळेच लहान. हां सर, तू मध्ये या आता. अमित सर, हां बरोबर आहे, द्या. खूप खूप टाळ्या आपण त्या ठिकाणी वाजवल्या पाहिजेत. खूप बहारदार असा या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यापुढे सर्वांना धन्यवाद. मान्यवरांचा यापुढे नटराज बहुउद्देशीय कला संस्था पारंपरिक बहुरूपी कलावंत या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत. गीत रामायण